या कालावधीमध्ये दानाचं महत्व आहे आणि म्हणून याकरता काय करावं दान या संबंधामध्ये एक विषय जो आहे तो मी मुद्दामून आजच स्पष्ट करतो आणि याप्रमाणे आपण सर्वजणांनी अशा रीतीनं हे दान करावं. गंगामाई 10 योग प्राप्त झाले आणि या भूतलावरती तू अवतरलीस आणि म्हणून याकरता एखादं घरामध्ये ताट घ्यायचंय, गहू घ्यायचे आणि या गव्हावरती 10 आंबे हे ठेवायचे, ते एक वस्त्र ठेवायचे, आंब्याला कुंकू लावायचंय. कुलमाता तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल आणि कुलपिता याप्रमाणे त्यांचं स्मरण करायचं. जय मल्हार, तुळजाभवानी, आई जगदंबा यांचं स्मरण करायचं, आई वडिलांचं स्मरण करायचं आणि आपणाला दिलेला जो मंत्र आहे, जो स्नानाचा मंत्र, तोच ओम नमः शिवाय गंगायै नारायण्यै दशहरायै नमो नमः. फक्त एवढंच. आणि हे दान जो सत्पुरुष असेल, जो आपल्या घरी येणारे गुरुजी असतील, अत्यंत विद्वान असेल, जर काही कुणी नाही मिळालं तर एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या पवित्र ठिकाणी आपण अशा प्रकारचं हे दान ठेवू शकता आणि समर्पणम, हे समर्पण आहे, हे आई गंगा माईच्या स्मरणार्थ 10 योग तू दिलेस आणि असेच आमच्या जीवनामध्ये सर्व योग उत्तम प्राप्त हो, मनामध्ये प्रार्थना करायची आणि 10 दोष यांचं निवारण कर असं म्हणून आपण हे दान कुणालाही, म्हणजे आता जे जे सांगितलेलं आहे त्यांना तुम्ही देऊ शकता.